नमस्कार सर्व शिक्षक व अधिकारी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लाडक्या एज्युकेशन चॅनलमध्ये। KBS MPSC UPSC अकॅडमी कोचिंग सेंटर कोकरूड राजमार्ग यशाचा शिक्षक भरती 2024 न्यूज बुलेटिनला एक महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक। भरतीला सुरुवात होणार का? पवित्र पोर्टलवरच्या प्रसिद्धीपत्रकात नेमकं काय म्हटलंय शिक्षण विभागाने? चला पाहूया ही संपूर्ण डिटेल्स आणि न्यूज बुलेटिनचं ते प्रसिद्धीपत्रक। पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील। चला पाहूया हे न्यूज बुलेटिन नेमकं काय आलेलं आहे। शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक जाहीर केलेलं आहे 14/5/2024 म्हणजेच आजच्या दिवशी हे प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे। राज्यातील विधान परिषदेच्या ज्या कोकण विभागातील शिक्षक व पदवीधर तसेच नाशिक विभागातील शिक्षक मतदार संघातील निवडणुकीचा कार्यक्रम 8/5/2024 रोजी प्रसिद्ध झाला होता। तात्काळ आदर्श आचारसंहिता सुद्धा लागू झाली होती। त्यातून शिक्षक पदभरतीसाठी सूट देण्यासाठी शासनाकडे आपण एक प्रस्ताव सादर केला होता मित्रांनो 10/5/2024 ला। दरम्यान सदर निवडणुकीचा कार्यक्रम हा पुढे ढकलण्यात आलेला आहे। म्हणजेच विधान परिषदेच्या ज्या शिक्षक मतदारसंघ किंवा पदवीधर मतदारसंघाच्या ज्या निवडणुका होत्या त्या आता पुढे गेलेल्या आहेत, असं भारत निर्वाचन आयोग इंडियन इलेक्शन कमिशननं तुम्हाला एक प्रेस नोट दिलेली आहे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटला। आणि त्याच्यामध्ये तुम्हाला विधान परिषदेचा जो निवडणूक संबंधीचा आचारसंहितेचा अंमल आहे तो आता लागू राहणार नाही, कारण ती निवडणूक आता पुढे ढकललेली आहे। त्यामुळे शिक्षक नियुक्ती संदर्भातील यापूर्वी दिलेल्या सूचना तातडीनं कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना सर्व शिक्षण अधिकारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आलेल्या आहेत। आता या संदर्भात सर्व शिक्षणाधिकारी यांनी स्प्रेडशीटद्वारे म्हणजे गुगल शीटद्वारे माहिती संकलित करायची आहे। त्यांना सूचना तशा दिलेल्या आहेत आणि एक आढावा घ्यायचा आहे आणि आठवड्यात आयुक्तांनी त्याबद्दल सूचना देण्यासाठी एक गुगल शीट तयार करून ते घ्यायचं आहे आणि सांगायचं आहे। शिक्षक भरती गतीनं व्हावी या दृष्टीने वेळोवेळी आढावा घेण्यात येत असून या संदर्भात राज्यस्तरावर दिनांक 10/5/2024 रोजी एक आढावा बैठक झाली होती। त्यामध्येही काही जिल्ह्यांच्या निवडणुकीच्या संदर्भातला म्हणजे काही जिल्ह्यांच्या निवड जे शिक्षकांना द्यायचे होते बदली संदर्भात होता तो विषय आता मार्गी लावण्यात येत आहे। संपूर्ण टोटल भरती प्रक्रिया ही शासन स्तरावरून सुरू असून त्याबाबत ठळक निष्पत्ती घडेल। त्यामध्ये बुलेटिनमध्ये तुम्हाला तशी माहिती दिली जाईल। अशा पद्धतीचे पॉईंट याच्यामध्ये दिलेले आहेत। अभियोग्यता धारकांमध्ये संभ्रम अवस्था आहे किंवा नैराश्य निर्माण करण्यात येत आहे, अशा पद्धतीचं काही अफवा तुम्ही विश्वास ठेवू नका, असं स्पष्ट या प्रसिद्धीपत्रकात म्हटलेलं आहे। आता या प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या ह्या संपूर्ण सूचना आपण पाहिलेल्या आहेत। तुम्हाला बुलेटिनद्वारे पुढील माहिती मिळेल। आणि सगळ्यात महत्त्वाचं, शिक्षक भरतीला 21 मे नंतर सुरू होण्यासाठी काही अडचण नाही। त्या स्तरावर आता शिक्षण अधिकारी आणि शिक्षण आयुक्त या सगळ्यांनी टोटल आता याच्यामध्ये सूचना दिलेल्या आहेत। 21 मे नंतर 20 मेला शेवटचा टप्पा संपल्यानंतर 21 मे नंतर टोटल सगळी माहिती गोळा केली जाईल आणि शिक्षक भरतीला सुरुवात होईल। त्यामुळं कुठेतरी शिक्षक भरती 21 मे नंतर होण्यासाठी कोणताही अडथळा या ठिकाणी दिसत नाही। आता कुठलीही आचारसंहिता राहणार नाही, कारण विधान परिषदेच्या सुद्धा ज्या पदवीधर मतदारसंघातल्या होत्या त्या निवडणुका आता पुढे गेलेल्या आहेत। सो आचारसंहिता संपलेली आहे। ठीक आहे, हीच महत्त्वाची बातमी होती, एक न्यूज जी आलेली होती प्रेस बुलेटिनमध्ये ती तुम्हाला द्यायची होती। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि चॅनलसोबत राहा मित्रांनो। धन्यवाद।